स्वराज्य वार्ता, आवाज जनसामान्याचा। अंतुर्ले येथे पीक उत्पादन व माती परीक्षण शिबिर संपन्न। मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ले येथे अंतुर्ली परिसर फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड अंतुर्ली यांच्या वतीने पीक उत्पादन व माती परीक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। हा कार्यक्रम अंतुर्ली विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या सभागृहात संपन्न झाला। या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री S.A. भोई सर, उद्घाटक मुक्ताईनगर मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील व मार्गदर्शक कृषी विज्ञान केंद्र पाल येथील शास्त्रज्ञ श्री अतुल पाटील हे होते। प्रथम विद्येची देवता सरस्वती माता यांच्या प्रतिमेचे पूजन करून हार पुष्प अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले। नंतर या कार्यक्रमाचे अध्यक्ष, उद्घाटक व मार्गदर्शक यांचा शाल व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी शरद महाजन, आमदार चंद्रकांत पाटील भोईसर यांनी आपले मनोगत व्यक्त केले। शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना अतुल पाटील यांनी माती संबंधित व वेगवेगळ्या विषयावर मार्गदर्शन केले। जीवामृत कसे वापरावे, केळी लागवड करताना खत कसे वापरावे या संबंधित अनेक विषयावर मार्गदर्शन केले। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शरद महाजन यांनी केले तर आभार भाऊराव महाजन यांनी मानले। या प्रसंगी अंतुर्ली फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे पदाधिकारी, मान्यवर व शेतकरी बांधव उपस्थित होते। यावेळी 50 शेतकऱ्यांनी माती परीक्षणासाठी माती आणली होती, ती माती परीक्षणासाठी पाठवली गेली। स्वराज्यासाठी किरण पाटील, मुक्ताईनगर, जळगाव। लाकूड योग्य काय आहे ते लावणे, त्या पद्धतीमध्ये आपण आता पुढे गेलो पाहिजे। आपण आधुनिक शेती करतोय। मी हाँगकाँग गेल्यावर मला तिथे प्रश्न आला की बाबा तुम्ही पाण्याचं उद्घाटन केलं आणि ज्ञानाची देवता सरस्वती माता यांचं पूजन करून उद्घाटन केलं। आदरणीय भोईसर यांनी वेळात वेळ काढून अध्यक्षपद भूषवलं, त्याबद्दल मी त्यांचे कंपनीच्या वतीने आभार मानतो। तसेच उद्घाटक म्हणून पाणी परीक्षण आणि पीक व्यवस्थापन या दोन विषयाच्या संदर्भात आहे। पण आपण सुरुवातीला आता माती परीक्षणाबद्दल आपल्या समस्या, आपले समज, गैरसमज हे दूर करण्याचा प्रयत्न करतो। तर याच्या भाग घेऊन प्रत्येक दिवशी समाजाला मला काय देता येईल अशा पद्धतीने काम करणारे आमचे भोईसर, आमचे पाल इथून आलेले शास्त्रज्ञ आठवण जातात आणि म्हणून तिची देखभाल योग्य पद्धतीने कशी केली पाहिजे याचं अतिशय सखोल अशा प्रकारचं ज्ञान, सखोल अशा प्रकारचं त्याचे विचार। कारण